सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वन विभागानं तोडक कारवाई केली। जे सतीश भोसलेनं ग्लास हाऊस बांधलं होतं तो वन विभागाच्या जागेमध्ये होतं। नोटीस देऊन सतीश भोसलेच्या घरावरती कारवाई करण्यात आली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र त्याच जागी आता वन विभागाकडून एक नवीन कारवाई जी आहे ते सुरू आहे। हेच ते वन विभागाची जागा आहे, संपूर्ण शासनाची जागा आहे आणि संपूर्ण जागेवरती आता चर खाण्याचं काम या ठिकाणी वन विभागाकडून करण्यात येते। जवळपास 7 मशीन या ठिकाणी जवळपास 2 दिवसापासून चालू आहे। ही जी संपूर्ण जागेवरती चर खाण्याची जागा जी आहे ते वन विभागाची आहे आणि या जागेवरती पुन्हा कुणी अतिक्रमण करू नये किंवा कुणी त्या जागेवरती घरं बांधू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी दक्षता जी आहे ते घेण्याचं काम सुरू करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने चर खाण्याचं काम जेसीबीच्या सहाय्याने चालू आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर या ठिकाणी जे घर होतं ही जागा होती आपण या ठिकाणी दाखवण्याचं काम करूया। हेच त्या जागेवर जे की 2 बाबळी आहेत त्या बाबळीच्या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेचं जे की ग्लास हाऊस होतं आणि ते ग्लास हाऊस पाडण्याचं काम वन विभागानं केलं। मात्र त्या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा कुणी अतिक्रमण करू नये किंवा कुणी अशा पद्धतीचं काही शासनाच्या जागेवरती काही हे काम करू नये किंवा घर बांधू नये यासाठी संपूर्णपणे शासनाने आता मोहीम हाती घेतलेली आहे आणि गेल्या 2 दिवसापासून जेसीबीच्या सहाय्यानं चर खांदून ही जागा जी आहे ती संपूर्णपणे म्हणजे कोणाचाही उपयोगी येऊ नये अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। जे की चर खांदून पाणी अडवा आणि पाणी जिरवाची मोहीम आता वन विभागाला उशिरा जागा आल्याचं कळतंय। गेल्या अनेक दिवसापासून ही जागेवरती अतिक्रमण केलं होतं। मात्र ज्यावेळेस सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर वन विभागानं केलेली कारवाई, मात्र याच्या अगोदर वन विभागाने का कारवाई केली नाही हे देखील प्रश्न निर्माण होतोय। आणि सतीश उर्फ खोक्या भोसलेला नोटीस देऊन घर जरी पाडलं असलं तरी 11 तारखेला नोटीस दिली आणि 12 तारखेला घर पाडलं, पण या संपूर्ण प्रकरणावरती आता वादविवाद होताना पाहायला मिळतोय। मात्र ज्या सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पाडलं त्याच घराचे पाडल्याच्या नंतर वन विभागाने आता चर खाण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, शिरूर, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।